प्रेज लॉर्ड. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्य प्रेझेन्समध्ये मी तुमचं स्वागत करते. आपण बघणार आहोत लेवी याचं पुस्तक 10वा अध्याय. नादाम आणि अबिहू यांचे पाप व मरण. अहरोनाचे मुलगे नादाम व अबिहू यांनी आपापले धूपपात्र घेऊन त्यात अग्नी घातला व त्यावर धूप ठेवला आणि यहोवाने त्यांना सांगितले नव्हता असा निराळाच अग्नी घेऊन त्यांनी तो यहोवा समोर अर्पिला आणि यहोवा समोरून अग्नी निघाला आणि त्याने त्यांना गिळून टाकले आणि यहोवा समोर ते मेले. प्रेज द लॉर्ड. त्यांनी वचन तोडलं. नादाम आणि अबिहू याने आपल्या बुद्धीचा प्रयोग केला. त्यांनी वचन तोडलं आणि बायबल सांगतं मरण त्यांच्यावर आलं आणि ते नष्ट झाले. प्रेज द लॉर्ड. आणि उत्पत्ती याचे 39वा अध्याय जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणामध्ये योसेफ जो आहे त्याने वचन पूर्ण केलं. जे पोटिफराची बायको होती ती त्याला नेहमी पाप करण्यासाठी प्रोत्साहित करत होती, परंतु त्याने तिथून पळ काढला. तो पापामध्ये पडला नाही, मोहात पडला नाही, त्याने वचन तोडलं नाही आणि बायबल सांगतो तो उंच करण्यात आला, त्या प्रांताचा राज्याधिकारी करण्यात आला. आज जर तुम्ही देवाचं वचन पूर्ण करताय, आज जर देवाच्या वचनाला तुम्ही भिताय, तो देव तुम्हाला त्या योसेफासारखा उंच करण्यासाठी तयार आहे. तो देव तुम्हाला उंच करणार आहे आणि तुम्ही उंच आहात येशूच्या नावामध्ये. आणि जर तुम्ही वचन तोडत आहात तर ज्याप्रमाणे नादाम आणि अबिहूचा नाश झाला त्याचप्रमाणे शैतान तुमचा नाश करेल. म्हणून देवाच्या वचनाला भ्या, वचन पूर्ण करा, जेणेकरून योसेफाच्या जीवनामध्ये जे परमेश्वराने केलं तेच तो देव तयार आहे तुमच्या पण जीवनामध्ये करायला. हालेलुया. आमेन.